नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी मुलगी या योजनेची माहिती आपण थोडक्यात जाणून घेतलेली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी मुलगी या योजनेचा संपूर्ण जी आर पाहणार आहोत. तर जी आर कशा प्रकारे असणार आहे आणि या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, योग्य ठिकाणी अर्ज कोठे करू शकता, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, चला पाहूयात संपूर्ण जी आर आणि यासाठी कोण कोण पात्र आहेत, काय शर्ती अटी आहेत ते पाहू. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, इथे दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजीचा हा जी आर आहे. तर 1 ऑगस्ट 2017 पासून ही जी काही योजना आहे ती चालू करण्यात आलेली. तर त्या योजनेलाच इथे तुम्ही पाहू शकता, माझी कन्या भाग्यश्री योजना, तर असे म्हटलं जाते या योजनेला. तर आपण या योजनेसाठी माझी लाडकी मुलगी या योजनेला असं नाव देऊ शकतो आपण. तर इथे खाली आल्यानंतर इथे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. तर इथे शासन निर्णयामध्ये मुलीचा जन्म दर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी दिनांक 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेला माझी कन्या भाग्यश्री ही योजना या शासन निर्णयावर अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ निकष खालीलप्रमाणे आपण पाहूयात. तर कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकता, कोणासाठी हा लाभ आहे और तुम्हाला या कोणत्या बँकेमध्ये लाभ मिळणार आहे ते पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता लाभ मिळण्याचे पात्र लाभार्थी. तर इथे लाभ मिळण्याचे जे पात्र लाभार्थी आहेत, एका मुलीनंतर माते-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुदेय रक्कम, म्हणजे आपल्या साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये, म्हणजे मराठी भाषेमध्ये नाही म्हणता येणार पण मराठी लोकांमध्ये असं म्हटलं जातं की मुलीची आई असो किंवा वडील असतील, त्यांना जे ऑपरेशन करतात मुलं न होण्याचं, तर ते ऑपरेशन केल्यानंतर जी काही रक्कम मिळणार आहे, एका मुलीनंतर जर त्यांनी ऑपरेशन केलं तर त्यांना जी रक्कम मिळणार आहे, त्यांना म्हणजे त्या मुलीला रक्कम मिळणार आहे, 50,000 रुपये रक्कम मिळणार आहे. तर इथे शासनाकडून बँकेत गुंतवणूक करण्यात येणारी रक्कम, जी शासनाकडून जी रक्कम देण्यात येणार आहे, तर इथे मुलीच्या नावे 50,000 रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतील. म्हणजे जी एक मुलगी असेल तर तिच्या नावे 50,000 रुपये मुदत ठेवीमध्ये गुंतवले जातील व त्यावर जो काही व्याज असणार आहे तो व्याज देण्यात येणार आहे. म्हणजे 50,000 ही देण्यात येणार आहेत आणि यावर जो काही व्याज असणार आहे तो व्याज ही देण्यात येणार आहे. त्यानंतर पाहूयात मुलीच्या वयाच्या टप्प्यानुसार द्यावयाची रक्कम, अनुदेय व्याज धरून, म्हणजे जे काही 50,000 रुपये रक्कम असणार आहे व त्याचबरोबर जो काही व्याज असणार आहे तोही तुम्हाला त्यामध्ये देण्यात येणार आहे. तर इथे 50,000 रुपये इतक्या रकमेवर 6 वर्षासाठी अनुदेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या 6व्या वर्षी काढता येईल. म्हणजे जी कोणी मुलगी असेल ती या योजनेसाठी पात्र असेल तर तिला जे 6 वर्ष असतील तर पहिल्या 6 वर्षामध्ये जो काही व्याज जमा होणार आहे 50,000 रुपयांचा, तो 50,000 रुपयांचा व्याज तो 6व्या वर्षी त्या मुलीस काढता येणार आहे. त्यानंतर इथे पुन्हा मुद्दल रुपये 50,000 रुपये गुंतवणूक करून 6 वर्षासाठी अनुदेय होणारे व्याज वयाच्या 12व्या वर्षी काढता येईल. तर म्हणजे जी काही रक्कम आहे ती रक्कम तशीच ठेवायला लागणार आहे, ती रक्कम म्हणजे तशीच राहणार आहे, ती रक्कम काही तुम्हाला काढता येणार नाही. 50,000 रुपये रक्कम ही तशीच तुमची राहणार आहे. तर त्यानंतर पुन्हा ते 6 वर्ष होऊन गेल्यानंतर परत 6 वर्ष म्हणजे 12 वर्षानंतर तुम्हाला त्यावर जो काही व्याज मिळणार आहे, जसं 6 वर्षामध्ये जो व्याज मिळाला होता तसंच जो 12 वर्षामध्ये जो काही व्याज मिळणार आहे तो 12 वर्षामध्ये तुम्ही काढू शकता. त्यानंतर येते पुन्हा मुद्दल रुपये
50,000 गुंतवणूक करून 6 वर्षासाठी अनुदेय होणारे व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या 18व्या वर्षी काढता येईल. माता-पिता यांनी कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच रुपये 50,000 इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येईल. अशा प्रकारे जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीचे वयानुसार देय असलेले व्याजाची रक्कम तिला अनुदेय होईल. तर इथे असं सांगण्यात आलेले की जे काही 12 वर्षानंतर ही तुम्ही व्याज घेतल्यानंतर तुम्हाला जी 50,000ची रक्कम आहे ती पुन्हा तुमची तशीच राहणार आहे. तर जी 50,000ची रक्कम राहिल्यानंतर तर पुन्हा 12 आणि प्लस 6 म्हणजे असे 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला जी 50,000 रुपयाची रक्कम आणि जो काही व्याज असणार आहे म्हणजे मुद्दल आणि व्याज तुम्हाला ही रक्कम वयाच्या 18व्या वर्षी काढता येणार आहे. त्यानंतर इथे माता पिता यांनी कुटुंब नियोजनचे शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करायचे. तर त्याने जी काही शस्त्रक्रिया केलेली असणार आहे दोघांपैकी एकाने केलेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची 50,000 रुपयाची रक्कम आणि व्याज हा 18व्या वर्षी मिळणार आहे. त्यानंतर इथे 2 मुली असल्या तर या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही पाहूया. तर इथे 2 मुलींनंतर मातेने पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुदेय रक्कम जर तुम्हाला 2 मुली झाल्या असतील 2 मुली म्हणजे 1 ऑगस्ट 2017 नंतर जर तुम्हाला 2 मुले नंतर माते पित्याने कुटुंब नियोजन म्हणजे शस्त्रक्रिया केली असेल म्हणजे ऑपरेशन केले असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे शासनाकडून बँकेतून गुंतवणूक करणारी रक्कम तर इथे कशा प्रकारे असणार आहे तर इथे पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी 25,000 रुपये याचप्रमाणे 50,000 इतकी रक्कम दोन्ही मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवता येईल. म्हणजे इथे 2 मुली असतील तर पहिल्या मुलीसाठी 25,000 रुपये व दुसऱ्या मुलीसाठी 25,000 रुपये अशी एकूण 50,000 रुपये ही रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर इथे जे मुलीच्या वयाच्या टप्प्यानुसार द्यावयाची रक्कम ती पाहूयात. तर इथे रुपये 25,000 इतक्या रकमेवर 6 वर्षासाठी अनुदेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या 6व्या वर्षी काढता येईल. जसं पहिल्या एक मुलगी असेल त्यामध्ये 50,000 रुपयाचा जो काही व्याज असणार तो एका मुलीला मिळणार होता तसंच इथे जो 25,000 जी रक्कम असणार प्रत्येक मुलीसाठी तर दोन्ही मुलींसाठी जे 6 वर्षासाठी जे व्याज मिळणार होतं ते व्याज मिळणार आहे. त्यानंतर इथे पुन्हा जी रक्कम आहे दोन्ही मुलींसाठी जी असणार आहे ती 25,000 रुपये ती 25,000 रुपये पुन्हा तशीच राहणार आहे आणि 12व्या वर्षी व्याज मिळणार आहे. तसंच त्यानंतर इथे 25,000 रक्कम पुन्हा राहणार आहे आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मुली ज्या असणार आहेत तर ज्या दोन्ही मुली असणार आहेत तर त्यांना जी काही रक्कम आहे ती रक्कम संपूर्णपणे काढता येऊ शकते. जो काही व्याज आहे तो 18 वर्ष मिळणार आहे म्हणजे 25,000 रुपये रक्कम आणि ज्या 18व्या वर्षी जो व्याज पूर्ण होणार आहे तो व्याज त्यांना मिळणार आहे. तर त्यानंतर इथे सदर योजनेच्या शर्ती अटी आपण पाहूयात म्हणजे कोणकोणत्या शर्ती आहेत आणि कोणकोणत्या अटी आहेत त्या पाहूयात. म्हणजे ज्यामधून जे काही लोकांना प्रश्न असतील किंवा इतरांना प्रश्न असतील ते अगदी सहजरित्या सोप्या भाषेमध्ये समजतील. म्हणजे जे कोणी या योजनेसाठी पात्र असतील काहींना प्रश्न असतो की आम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही तर ते संपूर्ण पाहूयात. तर कशा प्रकारे या योजनेची शर्ती अटी आहेत तर यासाठी जी सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी बँकेसोबत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे करारनामा करतील. तर यासाठी जे काही बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जे काही योजना आहे ती चालू आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन तुम्हाला याचा फॉर्म फिल करायचं आहे. या योजनेबद्दल संपूर्ण अजून माहिती पाहिजे असेल तर माहिती घ्यायची आहे आणि यानंतर एक तुमचा करार होणार आहे. तर तो करार एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या सोबत हा करारनामा होणार आहे. त्यानंतर इथे बँकेसोबत मुदत ठेवीची कार्यपद्धती कशा प्रकारे राबविण्यात येईल याबाबत सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. तर जे काही माहिती आहे ती बँकेसोबत जे काही ठेवीचा करारनामा असणार आहे तर त्याची संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला बँके देईल. तर बँकेमध्ये तुम्हाला जाऊन जी तुमची जवळची कोणती बँक ऑफ महाराष्ट्र असेल शाखा असेल तर जायचे आणि
तर तुम्हाला तुमच्या जवळच्या शाखेच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन संपूर्ण या योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर इथे माते पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जे कोणी मुलीचे आई असतील, वडील असतील, दोघांपैकी एकाने कोणी शस्त्रक्रिया केली असेल कुटुंब नियोजनाचे, म्हणजे जे काही ऑपरेशन असते ऑपरेशन केलं असेल, तर त्याचा तुम्हाला जो काही दाखला असतो, जिथे तुम्ही ऑपरेशन करता तिथे तुम्हाला याचं जे सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं, किंवा तुम्ही दिलं नाही तर तुम्ही स्वतः तिथून मागून घेऊ शकता. तर जो काही दाखला असणार आहे तो तुम्हाला तिथून दाखला घ्यायचा आहे आणि तो सादर करावा लागणार आहे. त्यानंतर इथे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या मुलींना अनुदान आहे. म्हणजे या योजनेचा लाभ हेतू 1 ऑगस्ट 2017 रोजी ज्या मुली जन्मलेल्या असतील किंवा त्यानंतर ज्या मुली जन्मलेल्या असतील त्यांना अनुदान राहील. म्हणजे आता सध्या ही 2024 मध्ये या योजनेचा लाभ चालू आहे. त्यानंतर इथे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात येत आहे. ज्या कुटुंबांना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व दिनांक 1 ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला ₹25,000 इतका योजनेचा लाभ अनुदान राहील. समजा जर तुमच्या कुटुंबामध्ये जर 1 ऑगस्ट 2017 आधी, म्हणजे 1 ऑगस्ट 2017 अगोदर, म्हणजे 2016 ची असेल किंवा ऑगस्ट महिन्याच्या अगोदरची असेल, कोणती मुलगी जन्मलेली असेल, तर त्या मुलीसाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु जर 1 ऑगस्ट नंतर जर तुमच्या मुलीला तुम्हाला जर दुसरी मुलगी जर जन्मली असेल, तर या दुसऱ्या मुलीला याचा 1 ऑगस्ट नंतर जर दुसरी मुलगी जन्मलेली असेल तर त्या मुलीला याचा लाभ मिळणार आहे. तर फक्त त्या एकाच मुलीसाठी हा लाभ मिळणार आहे, दोन्ही मुलींसाठी लाभ मिळणार नाही, कारण तिचा जन्म हा 1 ऑगस्ट 2017 नंतर झालेला आहे. तर एकाच मुलीसाठी हा लाभ मिळणार आहे. ₹25,000 इतका हा योजनेचा लाभ मिळणार आहे. तर जर 2 मुली असतील तर ₹25,000 लाभ मिळणार आहे आणि एक मुलगी असेल तर ₹50,000 इतका लाभ मिळणार आहे. त्यानंतर येते ते पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ अनुदान आहे. जर यामध्ये तुम्हाला जर मुलगा असल्यास व दुसरा अपत्य मुलगी असेल तर या योजनेमध्ये तुम्ही पात्र नाही. त्यानंतर जर मुलगी असेल पहिले अपत्य आणि दुसरा अपत्य मुलगा असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नसणार आहे. त्यानंतर इथे कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला हा लाभ देय असेल. म्हणजे पहिले मुलगी असेल आणि दुसरी मुलगी असेल तर या दोन्हीसाठी हा लाभ देण्यात येणार आहे. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ अनुदान असेल. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या 1-2 अपत्यांचे लाभ हे बंद होतील. तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम 911 अतिप्रदानाची वसुली या लेखाचित्रात जमा करण्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला जर 2 मुली असतील आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल किंवा त्यानंतर तुम्ही जर कुठली शस्त्रक्रिया करून जर तिसऱ्या मुलीचाही जन्म जर झाला असेल किंवा तिसरा मुलगी असो मुलगा असो याचा जन्म जर झाला असेल तर या दोन्हीचा जर लाभ आहे तो बंद होईल आणि हा बंद झाल्यानंतर जे काही रक्कम आहे ती तुमच्या विरुद्ध वसूल करण्यात येईल व तुमच्यावर जे काही गुन्हे असतील तेही दाखल करण्यात येतील. त्यानंतर इथे लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक. तर इथे ही योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. तर त्याचे ज्या मुलींचे वडील आहेत ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक, म्हणजे 15 वर्षापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर इथे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तर जे काही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला यामध्ये जो काही जन्म प्रमाणपत्र आहे तोही तुम्हाला लागणार आहे. तर जन्म प्रमाणपत्राची नोंदणी तुम्हाला यासाठी आवश्यक असणार आहे. त्यानंतर इथे मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेल्या मूळ मुद्दल रक्कम व त्यावरील 18 वर्षे देय असणारे व्याज अनुदेय होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक असणे व इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे. तर इथे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा उद्भवतो
की इथे जी मुदत ठेव असणार आहे, तर त्यासाठी जे 18 वर्षानंतर जे तुम्हाला जो काही व्याज असणार आहे आणि जे रक्कम असणार आहे, जी 50,000 असेल, 25,000 रक्कम असणार आहे, तर त्यासाठी जे 18 वर्ष पूर्ण आवश्यक असणार आहे, तर ही बाब तर आहेच. त्यानंतर ती मुलगी जी इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या मुलीचं शिक्षणही झालं पाहिजे, 10वी उत्तीर्ण झाली पाहिजे. त्यानंतर मुलगी अविवाहित असणे म्हणजे त्या मुलीचा जी रक्कम 18 वर्षापर्यंत तुम्हाला काढायची तर तोपर्यंत त्या मुलीचं लग्न झालेलं नसलं पाहिजे. तर ती अविवाहित प्लस 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर इथे दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेस पात्र असतील. म्हणजे जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस 2 जुळ्या मुलगी झाल्या दुसऱ्या वेळेस, तर त्या वेळेस दोन्ही मुली ज्या असणार आहेत त्या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर इथे बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुदान राहील. म्हणजे दत्तक पालकांनी मुलांचे अकाउंट उघडून हा लाभ त्या अकाउंटला देण्यात येईल. मात्र दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी शर्ती लागू राहतील. म्हणजे जर कोणी असे असतात की जे बालगृहामधून ज्या काही मुली असतात ते दत्तक घेतात, तर ते दत्तक घेतलेल्या मुलींसाठी जे काही योजनेचा लाभ असणार आहे, तर योजनेचा लाभ हा त्यांनाही मिळू शकतो म्हणजे मिळणार आहे. आणि त्यासाठी ज्या काही वरील अटी आहेत, अटी शर्ती आहेत, त्या अटी शर्ती राहणारच, ज्या सारख्याच अटी शर्ती त्यांनाही लागू राहणार आहे. सदर योजनेचा आधार सोबत जोडण्यात येईल. म्हणजे जी काही योजना आहे ती आधार कार्डशी लिंक करण्यात येईल आणि या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर येते इथे विविध मुदतीपूर्वी वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाल्यास किंवा 10वी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा 10वी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाची नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. मात्र नैसर्गिक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देय होईल. म्हणजे जर समजा जर तुमचे मुलीचं जर 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर लग्न झालं किंवा ती 10वी पूर्वीच जर शाळेतून म्हणजे 9वी पर्यंत शाळेत गेली किंवा नापास झाली 10वीला तर यासाठी या योजनेचा फायदा तिच्या पालकांनाही होणार नाही आणि त्या मुलीसही फायदा होणार नाही. पण जर समजा जर मात्र एखादी मुलगी असेल तर तिचा मृत्यू जर नैसर्गिकरित्या झाला असेल तर नैसर्गिकरित्या जर मृत्यू झाला तर त्याचा जो फायदा आहे, जी रक्कम आहे ती तिच्या पालकांना देण्यात येणार आहे. त्यानंतर इथे प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल. तसेच मुलीच्या नावे रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूल गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी व त्याची छायाप्रत शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात यावी. म्हणजे जे काही लाभार्थी असणार आहेत तर त्याच्या नावे एक स्वतंत्र बँक अकाउंट ओपन करण्यात येईल व ते ओपन केल्यानंतर जे काही बँकेकडून जी गुंतवलेली रक्कम आहे त्याचे प्रमाणपत्रही देण्यात येईल व जे छायाप्रत आहे ती कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की दिनांक 1 जानेवारी 2014 ते दिनांक 31 मार्च 2016 या कालावधीत जुन्या सुकन्या कार्यान्वित होती. तसेच दिनांक 1 एप्रिल 2016 ते दिनांक 31 जुलै 2017 या कालावधीत जुनी माझी कन्या भाग्यश्री ही योजना कार्यान्वित होती. सदर कालावधीत संबंधित लाभार्थीने अर्ज केला असेल व अर्जाच्या निकषानुसार पात्र ठरत असेल तर त्यास या योजनेचा लाभ देय राहील. मात्र दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये नमूद असलेले लाभ मंजूर करण्यात यावे. म्हणजे यामध्ये ज्या कोणी 2016 मध्ये 14 मध्ये अर्ज कोणी केलेले असतील आणि ज्या काही पहिला जो निर्णय होता तर त्यामध्ये जे कोणी पात्र असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि 1 ऑगस्ट 2017 पासून जे सुधारित झालेले आहे त्यामध्ये जे काही पात्र आहेत त्यांनाही याचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी कोणतेही मध्यस्थ अथवा अन्य शासकीय व्यक्तीचा सहभाग असणार नाही याची दक्षता घ्या. म्हणजे यामध्ये कोणी इतर शासकीय कर्मचारी असेल किंवा कोणी असेल तरी यांचा जे मध्यस्थ असतो तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ नसावा आणि मध्यस्थी करू नये असा या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर त्यानंतर इथे वार्षिक उत्पन्न रुपये 7.5 लाख रुपयापर्यंत असल्यास स्थानिक तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतरच योजनेचा लाभ देण्यात यावा. म्हणजे 7.5 लाख रुपयापर्यंत ज्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्यांनाच या योजनेचा जो सक्षम अधिकाऱ्याकडून तहसीलदाराकडून दाखला घेण्यात येऊन सादर करून त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तर मंडळी इथे मुद्द्यावर मिळणाऱ्या व्याजदराचा हा त्यावेळी बँकेत लागू असलेल्या दरानुसार अंतर आहे. म्हणजे ज्या वेळेस जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्यामध्ये जो व्याजदर चालू असणार आहे 2% असेल 3% असेल तर तो जो काही व्याजदर असणार आहे तर त्या व्याजदरावरच जे 50,000 रुपये रक्कम आहे तर त्या रकमेवर मला जो काही व्याजदर असणार आहे त्यानुसार 2% असेल 3% असा त्यानुसार मिळणार आहे. त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर माता-पित्याने 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण नागरिक यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही. तसेच 2 मुलीनंतर 6 महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणाऱ्या कुटुंबाच्या या योजनेचा लाभ अनुदान आहे. तर मित्रांनो इथे एका मुलीच्या जन्मानंतर मातेने पित्याने 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण नागरिक यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्हाला जो काही अर्ज सादर करण्याचा अजून एक पर्याय आहे. तर तुमचे जे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी असणार आहेत, ग्रामीण असो किंवा शहरी असो, तर यांच्याकडे तुम्हाला याचा अर्ज सादर करायचा आहे आणि 1 वर्षाच्या आत त्यांना शस्त्रक्रिया करून हा अर्ज सादर करायचा आहे. तरच ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर सदर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही. जर त्यानंतर तुम्ही जर अर्ज केला असेल, तर त्या अर्जाचा विचार करता येत नाही किंवा ग्राह्य धरला जात नाही. तसेच 2 मुलींनंतर 6 महिन्याच्या आत कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अनुदान आहे. म्हणजे जर तुम्ही 2 मुलीनंतर 6 महिन्याच्या आत जर याच कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र जर अर्जासोबत सादर केल्यास तर या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे आणि यामधून तुम्हाला या योजनेचा जो काही लाभ असणार आहे तो संपूर्ण लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो संपूर्ण या माझी लाडकी मुलगी या योजनेचा आपण माहिती घेतलेली आहे. त्याच योजनेसाठी आपण माझी कन्या भाग्यश्री योजना असेही म्हटलं जातं. तर यामधून तुम्ही संपूर्ण ज्या अटी शर्ती पात्रता काय असणार आहेत संपूर्ण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असतील. तर अशाच प्रकारचे आपण महत्त्वपूर्ण आपण खूप सारे असे व्हिडिओ घेऊन असतो. तर नक्कीच मित्रांनो शासन निर्णय असो किंवा इतर खाजगी काही माहिती असो तर या माहिती आमच्या चॅनलवर वेळच्या वेळी मिळत असतात. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जी काही माहिती असणार आहे ती वेळच्या वेळी आणि वेळच्या वेळी लगेच मिळणार आहे. तर नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच जर याबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा. तर या प्रश्नांच्या बद्दलही आम्ही तुमच्याबद्दल एक व्हिडिओ बनवू आणि ते प्रश्नांचं काय सोल्युशन असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू.